हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आय होप सगळे मस्त असाल. आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हा दिवस चांगला जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर मग थंबनेल तुम्ही पाहिलंच असेल. आजचा गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि आम्ही कसा साजरा करतो ते आज पूर्ण व्हिडिओमध्ये आहे. तर सुरुवात केलेली आहे मी देवपूजेपासून. तर देवपूजा मी पूर्ण रेडी होऊन देवपूजा करायला घेतलेली आहे. आजचा जो सण आहे हा तो म्हणतात ना की गुढीपाडवा म्हणजे 3 मुहूर्तामधला एक असा सण आहे की ज्या दिवशी 3 मुहूर्त असतात, तसे 3.5 मुहूर्तामध्ये. तसंच तर गुढीपाडवा हा आपण खूप आधीपासून त्याची तयारी करतो, साफसफाई करतो आणि नंतर गुढी उभारतो. तर हा मराठी माणसांचा सण आहे. नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आजपासून. तर तुमच्या ज्या काही पाठीमागच्या इच्छा अपेक्षा होत्या, ज्या पूर्ण झाल्या नाहीत, त्या पूर्ण करायचा प्रयत्न करा. आता इथून पुढे आपलं नवीन वर्ष चालू झालेलं आहे आणि सर्वांना त्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. जे पण तुमच्या इच्छा आहेत त्या तुम्ही इथून पुढे ह्या वर्षी जे झालेलं नाही ते ह्या वर्षी करण्याचा प्रयत्न करा आणि अशीच स्वामी सेवाही करत राहा. तुम्ही माझे पाठीमागचे व्हिडिओज पाहिले का, जे मी स्वामी सेवेबद्दल टाकलेले, जसे उद्यापनाचे आणि स्वामी प्रकट दिनानिमित्त. तर आज आहे स्वामींचा प्रकट दिवस, तर त्याही दिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आणि शेअर करायचं. आणि त्या जर व्हिडिओचा तुम्हाला फायदा होत असेल किंवा तुम्हाला आवडले तरीही नक्की कमेंट करा, म्हणजे मला एक मोटिवेशन भेटतं नेक्स्ट व्हिडिओसाठी. तर मी आहे आमची गुढी तर मी खिडकीमध्येच लावलेली आहे. मी तिथेच केलेली आहे तयार. तर अशा प्रकारे पूर्ण झालेलं आहे करून. आणि सकाळी 12च्या आधीच आपण गुढीपाडवा सेलिब्रेट करतो, म्हणजे गुढीला उभारायची असते असा, म्हणजे पहिल्यापासून असाच नियम आहे. आणि मला मोठी रांगोळी काढायची होती, बट काय ना की सर्व काही तयारी करण्यातच खूप टाईम गेला आणि रांगोळी मला व्यवस्थित काढताच आली नाही. तर मी फक्त बॉर्डर काढली, कारण सकाळी मी नऊवारी साडी वगैरे घातली होती. तर तुम्ही बघताय मी ही नऊवारी साडी घातली आहे आणि माझं गेटअप तयार केलं आहे. तर अशीच मी छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि बॉर्डर काढलेली आहे. तर मी काढणार होती मोठी, बट ओके, नेक्स्ट टाईम मी नक्की मस्त आणि मोठी रांगोळी काढेल, त्याचा पण व्हिडिओ घेईल. तर हे आहे आमच्या बाहेरच्या दरवाजाची बाजू. इथे मी गुढी बांधणार होती, बट इथे तेवढी अशी जागा नाही आहे व्यवस्थित इथे करण्यासाठी, सो मी खिडकीमध्येच केलेलं आहे. आणि नंतर माझं सर्व काम झालेलं आहे. सो आता मी झालेली आहे, मी चेंज केलं आहे आणि मी ड्रेस घातला आहे, कारण सकाळपासून साडी घातली नाही, एवढं गरम होत होतं ना. सो मी साधं पाणीही पिली नाही. मला आठवलं की मला पाणी प्यायचं आहे, पाणी प्यायला घेतलेलं आहे. आणि मी चेंज केला ड्रेस, कारण संध्याकाळी पुन्हा साडीवरती पूर्ण जेवण असं बनवायचं म्हणलं तर होत नाही. सो आज मेनू होता आमचा पुरी, भाजी, पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, शिरा आणि डाळ भात. सो तर मी चेंज करून ड्रेस घातलेला आहे. तर तुम्हाला माझा लूक आवडला असेल तर कमेंट करा, आणि ड्रेसवरचा पण आणि साडीवरचा पण. जर सव्वारीसाठी तुम्हाला नऊवारी नेसायची असेल तरी कमेंट करा, मी तुम्हाला एकदम इझी 5 मिनटामध्येच मी वेअर केली असेल. फक्त मला मेकअपसाठी थोडा वेळ लागला, बट मी 5 मिनटात रेडी झाली होती साडी घालून. फर्स्ट टाईम एवढं लवकर झालं माझं घालून साडी. मला एवढं फटाफट म्हणजे ह्याच्या आधी मी घातली, पण एवढा फटाफट नाही होत. पण आज जेव्हा उशीर होतो तेव्हा मस्त काम झालं, लवकर झालं आज. सो कसा वाटला माझा लूक मला नक्की सांगा कमेंट करून. तर आता बनवते आहे जेवण, आणि जेवणामध्ये आमची पनीरची भाजी, जी जास्त आमची फेमस आहे. आमच्या मुलीला खूप आवडते पनीर. तर आणि आमच्यासाठी बनवली आहे पुरी आणि भाजी, आणि पुरी आणि पनीर. सो तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि माझे स्किन केअरचे पण व्हिडिओ आलेले आहेत, ते पण नक्की बघा. काल पण मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो जावा आणि नक्की बघा. आणि त्याचा तुम्हाला फायदा झाला तर मला नक्की सांगा. तुम्ही आजच्या दिवशी कसा लूक केला होता तो पण कमेंट करा, कारण आजचा आपला हा स्पेशल डे आहे. आणि आजच्या दिवशी ही मराठी माणसांचा मराठी सण आहे नवीन वर्षाचा. सो स्पेशल तर बनायलाच पाहिजे. आणि स्वतःही मस्त रेडी होऊन
सर्व काही फंक्शन केले ना तर महाराष्ट्राला आपल्या म्हणजे आपल्या भारताला एवढी छान संस्कृती लाभलेली आहे ना. आपल्या सणांमुळे आपल्या देशाला एवढी शोभा आहे. म्हणजे नाव आपलं भारताचं खूप मोठं आहे की कारण की आपल्याला लेण्या वगैरे जसे सण उत्सव हे सगळ्यात जास्त आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या महाराष्ट्रामध्ये सेलिब्रेट केले जातात. सो बाहेरची लोक आपल्या इथे ते सर्व बघण्यासाठी येतात. तर आपण आपली संस्कृती जपून ठेवली पाहिजे आणि आपल्या मुलांनाही ते सांगितलं पाहिजे की ह्याचं महत्त्व काय आहे. प्रत्येक सणाचं महत्त्व, प्रत्येक हिस्ट्री काय आहे, कशाची हिस्ट्री काय आहे हे सगळं त्यांना सांगितलं पाहिजे. कारण की ते मुलं आपली फ्युचर आहेत. पुढचं ते फ्युचरमध्ये करणार आहेत, त्यांच्या फ्युचरला सांगणार आहेत, त्यांच्या फ्युचरमध्ये हे सर्व करणार आहेत. सो त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगणं फार गरजेचं आहे. त्यामुळे तर मुलांना सर्व गोष्टी सांगितल्याने मुलांना समजते की आपले काय आहेत फेस्टिवल आणि कशाप्रकारे साजरे केले पाहिजे, त्याचं महत्त्व काय आहे. सो तुम्ही तर सगळ्यांनी तर बघितलंच असेल की आता आजकालची मुलं माहिती आहे तुम्हाला म्हणजे सगळीकडेच असतं की मुलं इंग्लिश मिडियमला जातात. तर काही स्कूलमध्ये हे सर्व फेस्टिवल सेलिब्रेट करतात, काही जागी नाही करत. सो मुलांना काही माहीतच नसतं. जसं मराठी स्कूलमध्ये सगळे फेस्टिवल्स सेलिब्रेट करतात, इंग्लिश मिडियमला तेवढं नाही करत. त्यामुळे मुलांना ह्याबद्दल माहितीच नसते. त्यांना फक्त एज्युकेशन घ्यायचं, बस एज्युकेशन देणे एवढंच असतं. पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असणं फार गरजेचं आहे. कारण मुलं जेव्हा शिकतात तरच त्यांची प्रगती होते, त्यांना माहीत पडतं. असं नाही की पुस्तकाचं ज्ञान हे खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या अराउंडिंग सगळ्याच गोष्टीचं मुलांना नॉलेज असलं पाहिजे असं मला वाटतं. कारण भविष्यामध्ये कधी कोणती वेळ येईल, कोणतं संकट येईल आपल्याला माहीत नाही पडत. तर आपल्याला सगळ्या गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे. बस म्हणजे एकच वस्तू किंवा एकच गोष्ट घेऊन बसायची नाही की हे मला येतं तर मी ह्याच गोष्टीमध्ये पुढे जाईन, असं नाही. सगळ्या गोष्टीचं नॉलेज घ्यायचं आपलं. मी तर तुम्हाला माझ्याबद्दल कधी सांगायचं मला कमेंट आली तर ऑब्व्हियसली मी त्या सर्व गोष्टीवरती व्हिडिओ बनवेल की मी तर खूप अशा चारी बाजूचं एज्युकेशन घेतलेलं आहे. जसं आर्ट्समधून झालेलं आहे माझं, कॉमर्समधून झालेलं आहे. प्रत्येक साईडमध्ये काय महत्त्व असतं. जसं माझं DED झालेलं आहे, DEDला कशाप्रकारे एज्युकेशन असतं. कॉलेज 2-3 मी चेंज केलं आहे, स्कूल चेंज केलं आहे. प्रत्येक जागी कसं शिक्षण असतं, कसं टीचिंग असतं, एवढा सारा एक्सपिरियन्स आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारे ट्युशन क्लासेस मग काय घेतलं आहे मी, बरेच काही घेतलं. तर मला खूप सारा एक्सपिरियन्स आहे आणि मला तो तुमच्यासोबत शेअर करायचा आणि त्याच्यातून मला खूप सारं नॉलेज भेटलेलं आहे. सो त्याच्यावर मी नक्की व्हिडिओ बनवेन. तर आजचा माझा मेनू तयार झालेला आहे. माझा लूक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझी आज हेल्पला माझी नणंदबाई होती. सो आमच्या दोघीमुळे फास्ट जेवण. सो दोघीजणी असल्यामुळे सर्व काही काम व्यवस्थित आणि लवकर झालेलं आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.